एक चेंडू आणि एक धावेची गरज. विघ्नेश 11 वर्सेस बजरंगी योद्धा यांच्यामध्ये चाललेला सामना अतिशय अटीतटीचा सामना. एक चेंडू आणि एक धावेची गरज. गोलंदाजी करते सनी. सनीचा चेंडू पूर्णपणे बीट केलाय. बाईच्या स्वरूपात एक धाव घेण्याचा प्रयत्न, रनआउटचा चान्स आणि या ठिकाणी धाव बाद. टाय झालाय सामना, बरोबरीत सुटलाय आणि सुपर ओव्हर यानंतर खेळवली जाईल. खूपच अटीतटीचा सामना. खूपच चांगली गोलंदाजी केली सनी याने आणि सामना बरोबरीत सोडवलाय. सुपर ओव्हर प्रथम गोलंदाजी करतील ते विघ्नेश 11. पहिला चेंडू सनी याचा दादू याच्यासाठी पूर्णपणे बीट केले. उंचावून मारण्याचा प्रयत्न फसला. चेंडू प्रेक्षकाच्या हातात. निधवाचा चेंडू. एक चेंडू झालाय, अजून 5 चेंडू शिल्लक. पाहूया किती धावांचं आव्हान ठेवतात सुपर ओव्हर मध्ये. सनीचा पुढला चेंडू दादू याच्यासाठी पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा बीट केलाय. अतिशय सुरेख गोलंदाजी म्हणावं लागेल सनी शिर्के याच्याकडून. पुन्हा एकदा सनी दादू याच्यासाठी. सनीचा चेंडू दादू याला उंचावून मारण्याचा प्रयत्न. पाहूया झेल होतय का आणि सुरेख झेल बाळा याच्याकडनं. पहिला धक्का बजरंगी योद्धा संघाला. 3 चेंडू झालेत, अजूनही त्यांना संघाचं खातं खोलता आलेलं नाहीये. काहीशी खराब कामगिरी म्हणावं लागेल सुपर ओव्हर मध्ये. नवीन फलंदाज येतोय संतोष. सनी शिर्के आपल्या षटकातील पुढला चेंडू संतोष याच्यासाठी. पंचांच्या डावीकडनं सुरेख चेंडू. पुन्हा एकदा बाईच्या स्वरूपात एक धाव भेटते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतायत का पाहूया. एका धावेवरती समाधान म्हणावं लागतंय. संघाचं खातं खोललंय. धावसंख्येवरती ती 1. 4 चेंडू झालेत. आतापर्यंत धावा झाले फक्त 1. एक गडी बाद 1. पुढचा चेंडू सनी याचा पुढे जाऊन मारलाय. एक धाव पूर्ण केली आहे. लॉंग ऑफच्या क्षेत्रात चेंडू गेलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. 2 धावा पूर्ण केल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि खूपच चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल. 3 धावा पूर्ण केल्यात. धावसंख्येत 3 ने भर होते. धावसंख्येवरती ती 4. शेवटचा चेंडू सनी याचा सुपर ओव्हर मधला. सनी संतोष यासाठी. सनीचा चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने मारलाय. पाहूया किती धावा भेटतात. आणि एक चेंडू गेलाय घुसी क्षेत्रामध्ये. 1 धाव. धावसंख्येत 1 ने भर होते. धावसंख्येवरती ती 5. सुपर ओव्हरच्या समाप्तीनंतर बजरंगी योद्धा संघाची धावसंख्या झाली 1 गडी बाद 5. जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 6 धावांची गरज विघ्नेश 11 गावरवाडी संघाला. सलामीची जोडी मैदानात येते ती सनी आणि बाळा. गोलंदाजी करण्यासाठी येतोय कर्णधार सत्यवान जाधव. पहिला चेंडू सनी याच्यासाठी. सुरेख चेंडू पूर्णपणे बीट केलाय. काहीच अपील करतायत. पंचांनी अपील फेटाळलंय. निधवाचा चेंडू. 5 चेंडू 6 धावांची गरज. सत्यवान संघाचा कर्णधार सुद्धा गोलंदाजीची मदार आपल्या खांद्यावर घेतली. सत्यवानचा चेंडू सनी याच्यासाठी. हेलिकॉप्टर मारण्याचा प्रयत्न. पूर्णपणे बीट आणि तिरफळाची. पहिला धक्का विघ्नेश 11 गावरवाडी संघाला. बाद झालाय सनी. अजूनही संघाचं खातं खोलायचंय. काहीशी खराब सुरुवात. जिंकण्यासाठी 4 चेंडू आणि 6 धावा. नवीन फलंदाज येतोय तो शंकर. अनुभवी फलंदाज विघ्नेश 11 संघाचा. त्याच्याकडनं खूपच अपेक्षा. हा चेंडू शंकर याला बाईच्या स्वरूपात 1 धाव भेटली आहे. संघाचं खातं खोललंय. धावसंख्या होती ती 1. 3 चेंडू 5 धावा. सुरेख चेंडू खेळून काढलाय बाळा याने. काहीशी समजूतदारपणाची बॅटिंग बाळा याच्याकडनं. संघाची धावसंख्या होती ती 2 चेंडू 4 धावा. सुरेख फटका. लॉंगॉनच्या दिशेत झेलची संधी आणि खराब क्षेत्ररक्षण. 1 धाव पूर्ण केली. झेल सोडलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण केल्या. धावसंख्येत 2 ने भर होते. धावसंख्या होती ती 4. 1 चेंडू आणि 2 धावा. सत्यवान गोलंदाजी करेल शंकर याच्यासाठी.
सत्यवंतचा चेंडू, शंकर याला लॉंग ऑफच्या शेतात चेंडू मारलाय, पाहूया झेल होते की काय, आणि हा झेल घेतलाय, दुसरा धक्का आणि सुपर ओव्हर या ठिकाणी जिंकली आहे बजरंगी योद्धाने. पण विघ्नेश 11चे खेळाडू हे बाउंड्री लाईनच्या जवळ जात आहेत, काहीच दाखवत आहेत हा 6 आहे की हा गडी बाद आहे, आणि या ठिकाणी हा निर्णय मात्र शेवटपर्यंत लागू शकला नाही आणि पुन्हा एकदा सामना खेळवला जाईल.